ज्ञानोबा माऊलींची जन्मकथा. ज्या बालकाला समाजाने नाकारलं त्यालाच जगाने संत मानलं. नमस्कार. स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती. आपण बघत आहोत त्या संताची जन्मकथा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती, ज्ञान आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. आपले लाडके संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज. ही कथा सुरू होते एका धार्मिक विद्वान आणि विठ्ठल भक्त ब्राह्मणापासून. त्यांचं नाव होतं विठ्ठलपंत. विठ्ठलपंत अत्यंत बुद्धिमान, वेदशास्त्रात पारंगत आणि भगवंतांच्या भक्तीत रमलेले होते. त्यांचा विवाह झाला रुक्मिणीबाई यांच्याशी. दोघांचं संसार जीवन साधं पण भक्तिमय होतं. पण विठ्ठलपंतांच्या मनात सतत वैराग्य निर्माण होतं. त्यांना संसारापेक्षा संन्यास अधिक आकर्षित करू लागला. एक दिवस त्यांनी पत्नीला न सांगता घर सोडलं आणि ते थेट काशीला गेले. काशीमध्ये जाऊन विठ्ठलपंतांनी एका गुरूंकडून संन्यास घेतला. त्यांनी स्वतःला अविवाहित असल्याचं सांगितलं. काळ पुढे सरकत गेला. विठ्ठलपंत आता संन्यासी जीवन जगू लागले. पण काही दिवसांनी त्यांच्या गुरूंना सत्य समजलं की विठ्ठलपंत विवाहित आहेत. हे ऐकून गुरु संतापले, कारण हिंदू धर्मात पत्नी जिवंत असताना संन्यास घेणं मोठा अपराध मानला जातो. गुरूंनी विठ्ठलपंतांना आदेश दिला, तू परत जा, पत्नीचा स्वीकार कर आणि संसार कर. विठ्ठलपंतांसाठी हा क्षण अत्यंत कठीण होता. पण गुरु आज्ञा म्हणजेच देवाची आज्ञा. ते पुन्हा आपल्या घरी परतले. विठ्ठलपंत परत आल्यानंतर सुरुवातीला रुक्मिणीबाईंना खूप आनंद झाला. पण समाजाने मात्र त्यांना स्वीकारलं नाही. संन्यासी पुन्हा संसारात कसा आला, हे धर्मविरुद्ध आहे, अशा चर्चा गावभर सुरू झाल्या. त्या काळातील कर्मठ समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या परिवाराला वाळीत टाकलं. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. कोणी बोलत नव्हतं, कोणी मदत करत नव्हतं. त्यांना धार्मिक विधी करण्यासही मनाई होती. हे संपूर्ण कुटुंब राहत होतं पवित्र आळंदी नगरी. पण त्या पवित्र भूमीतही त्यांना अपमान आणि दुःख सहन करावं लागलं. रुक्मिणीबाई रोज अश्रू ढाळत होत्या, पण विठ्ठलपंत अपराधीपणाने जगत होते. समाजाने त्यांना एकटे पाडले होते. पण कदाचित हीच वेळ होती एका महान संतांच्या आगमनाची. इसवी सन 1275च्या आसपास या दुःखाच्या वातावरणात जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा. त्या बालकाचं नाव होतं ज्ञानदेव. पुढे हेच ज्ञानदेव संपूर्ण जगाला परिचित झाले, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून. ज्ञानदेवांपूर्वी निवृत्तीनाथांचा जन्म झाला होता. त्यानंतर सोपानदेव आणि मुक्ताई यांचा जन्म झाला. ही चारही भावंड पुढे महाराष्ट्राच्या भक्ती आंदोलनाचे आधारस्तंभ ठरली. ज्ञानदेव लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. लोक सांगतात ते बालपणीच वेदांचे अर्थ समजावून सांगत असत. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होतं, डोळ्यात करुणा आणि मनात भगवंतावरील अपार प्रेम. गावातील अनेकांना जाणवू लागलं, हे साधी मुलं नाही. ज्ञानदेवांना खेळापेक्षा नामस्मरण अधिक प्रिय होतं. ते सतत विठ्ठल भक्तीत रमून जात. लहान वयातच त्यांच्या संतत्वाचे संकेत दिसू लागले. समाजाचा छळ दिवसेंदिवस वाढत होता. शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी एक अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला. समाजाच्या प्रायश्चितांसाठी त्यांनी देहत्याग केला. 4 लहान मुलं पूर्णपणे अनाथ झाली. पण या दुःखातूनच पुढे निर्माण झाला भक्तीचा सागर. आई वडील नसताना, समाजाचा आधार नसताना चारही भावंडांनी जगण्याचा संघर्ष सुरू केला. पण त्यांच्या सोबत होती भगवंताची कृपा. आणि याच संघर्षणातून पुढे जन्माला आली ज्ञानेश्वरी, पसायदान आणि अखंड भक्तीची परंपरा. जग तुम्हाला नाकारेल, पण जर तुमच्यात सत्य आणि भक्ती असेल तर एक दिवस जग तुमच्या समोर नतमस्तक होईल.
ज्ञानोबांची मुंजी का नाकारली गेली? लहान ज्ञानोबांनी असा कोणता प्रश्न विचारला की मोठे मोठे धर्मपंडित शांत झाले? ही कथा आहे अहंकार आणि सत्यांच्या संघर्षाची. आई वडिलांच्या देहत्यागानंतर चारही भावंड खूप दुःखात जगत होती. पण मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांच्या मनात एक इच्छा होती. आपण समाजात पुन्हा स्थान मिळवायला हवं. त्या काळी ब्राह्मण मुलांसाठी मुंजी संस्कार अत्यंत महत्वाचा होता. म्हणून त्यांनी ठरविलं, ज्ञानदेव सोपानदेव यांची मुंजी व्हायला हवी. चारही भावंड धर्मपंडितांकडे गेली. नम्रपणे विनंती केली, आम्हाला धर्मात स्थान द्या. पण समाजाचं हृदय कठोर झालं होतं. धर्मपंडित म्हणाले, संन्याशाच्या मुलांना धर्मात स्थान नाही. शांत उभे ज्ञानोबा, खाली मान घालून उभे सोपानदेव, डोळ्यात पाणी असलेली मुक्ताई. काही लोकांनी सांगितलं, पैठणच्या विद्वानांकडे जा, ते निर्णय देतील. त्या काळी पैठण हे विद्वानांचं मोठे केंद्र होते. मग चारही भावंड निघाली लांब प्रवास. ऊन, भूक, थकवा, पण मनात एकच आशा, कदाचित आता न्याय मिळेल. मग काय, पैठणचा प्रवास सुरू झाला. इंद्रायणीच्या किनारा सोडून चालणारी भावंड, पायात चप्पल नाही, हातात भिक्षापात्र, पण ओठांवर विठ्ठलाचं नाव. देहाने लहान पण आत्म्याने खूप मोठी होती ही भावंड. पैठणमध्ये मोठी सभा भरली. मोठमोठे पंडित आले. ज्ञानोबा आणि भावंड त्यांच्या समोर उभी राहिली. आमचा काय अपराध आहे? पण धर्मपंडितांचा अहंकार खूप मोठा होता. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. धर्मपंडितांना वाटलं की लहान मुलं काय उत्तर देतात. पण ज्ञानोबा शांतपणे बोलू लागले. वेद, उपनिषद, गीता. इतक्या लहान वयात ज्ञानोबा मोठमोठ्या शास्त्रांचे अर्थ सांगू लागले. सभेत कुजबूज सुरू झाली. ही मुलं साधे नाहीत. एका पंडिताने उपहासाने विचारलं, जर सर्व जीवांत परमेश्वर आहे, तर त्या म्हशीमध्येही वेद आहेत का? ज्ञानोबा शांत हसले आणि त्या म्हशीच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक ती म्हैस वेद म्हणू लागली. संपूर्ण सभा थक्क झाली. धर्मपंडितांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. लोक ओरडू लागले, हा साधा मुलगा नाही. जिथे अहंकार हरतो तिथे संतत्व जिंकते. ज्ञानोबा म्हणाले, ईश्वर प्रत्येक जीवात आहे. माणूस, प्राणी, गरीब, श्रीमंत, सगळ्यांत तोच विठ्ठल आहे. चमत्कार पाहूनही काही पंडितांचा अहंकार कमी झाला नाही. त्यांनी पूर्ण स्वीकार दिला नाही. पण आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. ज्याला देव मानतो त्याला समाज का नाकारतो? पैठणच्या त्या घटनेनंतर ज्ञानोबांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागली. लोक त्यांना संत मानू लागले आणि चारही भावंडांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला. ज्ञान वयाने मोठं होत नाही, ते आत्म्याने मोठं होतं. आणि जो प्रत्येक जीवात देव पाहतो तोच खरा संत असतो. पैठणच्या चमत्कारानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती दूरवर पसरली. लोक म्हणू लागले, एक लहान संत आहे, ज्यांच्यात दिव्य शक्ती आहे. हे ऐकून चांगदेवांना आश्चर्य वाटलं. इतक्या लहान वयात संत. चांगदेवांनी ज्ञानोबांना पत्र पाठवायचं ठरवलं. पण प्रश्न पडला, त्यांना काय लिहू? कारण स्वतःला मोठं समजणाऱ्या चांगदेवांना वाटलं, मी एवढा महान योगी आणि समोर लहान मुलं. शेवटी त्यांनी कोराच कागद पाठवला. ज्ञानोबा शांत हसले आणि त्या कोऱ्या कागदावर लिहिले, चांगदेव 65. 65 ओव्यांमध्ये त्यांनी आत्मज्ञान, भक्ती आणि जीवनाचं सार सांगितलं. ज्यांना शब्द सापडले नाही त्यांना ज्ञानोबांनी आत्मज्ञान दिलं. चांगदेवांना वाटलं, मला भेटायला ही मुलं स्वतः येतील. पण तसं झालं नाही. मग त्यांनी स्वतःच जाण्याचा निर्णय घेतला. पण ते साधेपणाने गेले नाहीत.
जंगलातून येणारा वाघ, हातात जिवंत साप, मागे हजारो शिष्य, ढोल-ताशे, लोकांची गर्दी. चांगदेव वाघावर बसून निघाले. संपूर्ण परिसर थरथरू लागला. लोक म्हणू लागले, आज महान योगी येत आहेत. त्यावेळी ज्ञानोबा, मुक्ताई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ यांच्यासोबत शांत बसले होते. त्यांना चांगदेवाच्या शक्तीचा गर्व दिसत होता. ज्ञानोबा हसले आणि म्हणाले, तो वाघावर येतोय. आपण भिंतीवर जाऊया. ज्ञानोबांनी हात ठेवला आणि निर्जीव भिंत हलू लागली. होय, ती भिंत चालू लागली. चांगदेवांनी आयुष्यभर अनेक चमत्कार पाहिले होते, पण असं कधीच नाही. निर्जीव भिंत चालत आहे. त्यांचा अहंकार क्षणात तुटला. ते लगेच वाघावरून खाली उतरले आणि ज्ञानोबाच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा मुक्ताई यांनी चांगदेवांना उपदेश केला. योगशक्ती मोठी नाही, अहंकार जिंकणं मोठं आहे. चांगदेवांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसानंतर महान योगी चांगदेवांनी ज्ञानोबा आणि मुक्ताईचा स्वीकार गुरु म्हणून केला. 1400 वर्षाची तपस्या एका क्षणात भक्तीपुढे नतमस्तक झाली. ज्ञानोबांनी भिंत चालवली, पण उद्देश चमत्कार दाखवणं नव्हतं. त्यांचा संदेश होता, अहंकाराने मिळालेली शक्ती व्यर्थ आहे. प्रेम आणि भक्तीच खरा मार्ग आहे. मोठेपणा शक्तीत नसतो, तर नम्रतेत असतो आणि जो अहंकार सोडतो त्यालाच ईश्वर मिळतो. त्या काळी धर्मग्रंथ फक्त संस्कृत भाषेत होते. सामान्य लोकांना वेद, उपनिषद, भगवद्गीता समजत नव्हती. ज्ञान फक्त काही लोकांपुरतंच मर्यादित झालं होतं. गरीब, शेतकरी, वारकरी हे लोक देवभक्त होते, पण त्यांना धर्माचं खरं ज्ञान मिळत नव्हतं. संत ज्ञानेश्वर महाराजांना हे पाहून खूप दुःख व्हायचं. ते म्हणायचे, भगवंताचं ज्ञान प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जातीपातीशिवाय, श्रीमंत गरीब भेदाशिवाय सर्वांसाठी. एक दिवस निवृत्तीनाथ यांनी ज्ञानोबांना सांगितलं, गीतेचं ज्ञान लोकभाषेत सांग. हा फक्त आदेश नव्हता, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची नवीन सुरुवात होती. ज्ञानोबा आणि भावंड निघाली नेवासाकडे. त्या काळी नेवासा शांत, पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेले होते. नेवासातील एका मंदिरात ज्ञानोबा बसले. समोर भक्तांची गर्दी आणि ज्ञानोबा भगवद्गीतेचं ज्ञान मराठीत सांगू लागले. त्या दिवशी संस्कृतचं ज्ञान मराठीच्या ओव्यात उतरू लागलं. ज्ञानोबा बोलत होते आणि त्यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा हे ओव्या लिहून घेत होते. ज्ञानोबांच्या मुखातून शब्द नव्हते बाहेर पडत. जणू ज्ञानाचा प्रवाह वाहत होता. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजेच ज्ञानोबा त्यावेळी फक्त 16 वर्षांचे होते. का लहान वयात गीतेचा गूढ अर्थ, अध्यात्म, भक्ती, आत्मज्ञान ते इतक्या सोप्या भाषेत सांगत होते की सामान्य माणसालाही समजू लागलं. ज्ञानेश्वरी म्हणजेच फक्त ग्रंथ नाही, ती आहे भक्ती, ज्ञान, प्रेम आणि विठ्ठल भक्तीचं अमृत. या ग्रंथाने लाखो लोकांचं जीवन बदललं. ज्ञानोबा ओव्या सांगताना वातावरण पूर्ण बदलून जायचं. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. हे शब्द नाहीत, ही देवाची वाणी आहे. लोक सांगतात, ज्ञानेश्वरी सांगताना मंदिरात दिव्य शांतता पसरायची. काहींना सुगंध जाणवायचा, काहींच्या डोळ्यात अश्रू यायचे. ज्ञानेश्वरी ऐकताना लोकांना विठ्ठल जवळ असल्याचा अनुभव यायचा. ज्ञानोबांनी कठीण संस्कृत शब्द टाळले. त्यांनी उदाहरण दिली, शेतकऱ्यांची, निसर्गाची, नदीची, आईच्या प्रेमाची, म्हणून सामान्य माणसालाही गीता समजू लागली. ज्ञानेश्वरीमुळे महाराष्ट्रात भक्तीचं मोठं आंदोलन सुरू झालं. वारकरी संप्रदाय अधिक मजबूत झाला. पुढे अनेक संतांना प्रेरणा मिळाली. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज.
इतका महान ग्रंथ लिहूनही ज्ञानोबा स्वतःला कधी मोठं मानत नव्हते. ते म्हणायचे, हे सर्व माझ्या गुरूंची आणि विठ्ठलांची कृपा आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानोबांनी सांगितलं, स्वतःसाठी काही नाही, तर संपूर्ण जगासाठी माझा जन्म झाला. दुरितांचे तिमिरे जावो. खरं ज्ञान तेच जे सर्वांसाठी खुलं असतं आणि भाषा नाही, तर भक्ती महत्वाची असते. अवघ्या 21व्या वर्षी एक संत स्वतःहून जिवंत समाधीत गेले. ना कोणतं दुःख, ना कोणती हार. तरीही त्यांनी संसाराचा निरोप घेतला. पण प्रश्न आजही कायम आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत समाधी का घेतली? समाधी घेताना काय घडलं होतं? आणि त्या क्षणी भक्तांच्या डोळ्यांसमोर कोणता चमत्कार घडला होता? 13व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमिगत भक्तींचा सूर्य उगवला. ते म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आपेगाव येथे झाला. वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. लहान वयातच आई वडिलांचा विरह, समाजाकडून अपमान, पण तरीही चार भावंडांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि ज्ञानेश्वर ही चार भावंड म्हणजेच भक्तीचा जिवंत अवतार होता. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या किशोरवयात ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयात भक्ती जागवू लागला. कालांतराने ज्ञानेश्वर महाराजांना जाणवू लागलं, त्यांचं पृथ्वीवरील कार्य पूर्ण झालं आहे. ते सतत म्हणायचे, हा देह नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. एक दिवस त्यांनी आपल्या भावंडांना सांगितलं, आता मला समाधी घ्यायची आहे. हे ऐकून मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू आले. सोपानदेव स्तब्ध झाले आणि निवृत्तीनाथ शांतपणे माऊलीकडे पाहत राहिले. कारण त्यांना माहिती होतं, ज्ञानेश्वर हे सामान्य मानव नव्हते. कार्तिक महिन्यातील तो दिवस. आळंदी नगरी भक्तांनी भरून गेली होती. सगळीकडे एकच वातावरण. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संतांना भेट दिली, भक्तांना आशीर्वाद दिले. असं म्हणतात की त्या दिवशी अनेक वारकरी रडत होते, कारण त्यांना जाणवत होतं, आज माऊली कायमची शांत होणार. समाधीची जागा तयार करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज शांतपणे त्या जागेकडे चालू लागले. त्यांच्या मुखावर भीती नव्हती, फक्त दिव्य तेज होते. ते समाधीस्थानी बसले, ध्यान लावलं आणि विठ्ठलाचं नामस्मरण सुरू केलं. संपूर्ण वातावरणात टाळ मृदुंगाचा नाद घुमत होता आणि मग हळूहळू समाधीचा दरवाजा बंद करण्यात आला. त्या क्षणी अनेक भक्त रडू लागले. पण निवृत्तीनाथ म्हणाले, माऊली गेल्या नाहीत, त्या आजही जिवंत आहेत. समाधीनंतरही अनेक भक्तांना ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाल्याचा कथा सांगितले जाते. काही वारकरी म्हणतात, आजही आळंदीमध्ये माऊलींची उपस्थिती जाणवते. वारीत जेव्हा पालखी निघते, तेव्हा लाखो वारकरी भावनेने रडतात. कारण त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणजेच फक्त संत नाही, तर चालता बोलता विठ्ठल आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आपल्याला शिकवते, देह संपतो, पण चांगले विचार आणि भक्ती कधीच संपत नाही. त्यांनी अवघ्या 21 वर्षात जे कार्य केले ते आजही करोडो लोकांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच महाराष्ट्र आजही प्रेमाने म्हणतो, ज्ञानोबा माऊली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर संपूर्ण आळंदी दुःखात बुडालेलं होतं. इंद्रायणीचा किनारा शांत झाला होता. भक्त समाधीजवळ बसून रडत होते. लोक म्हणत होते, माऊली गेल्या, आता आम्ही कोणाकडे पाहायचं? ज्ञानोबा माऊलींनीही देह सोडला, पण त्यांची भक्ती, त्यांचं नाम, त्यांची शिकवण जिवंत राहील. भक्त रोज समाधीचं दर्शन घ्यायला येऊ लागले. ज्ञानोबा माऊलीचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात घुमू लागला. त्या काळी संतांच्या पादुकांना खूप पवित्र मानलं जायचं.
कारण भक्तांना वाटायचं जिथे संतांची शरण पडले तिथे स्वतः ईश्वर बसते. म्हणून माऊलींच्या पादुकांची पूजा सुरू झाली. काही वारकरी दरवर्षी आळंदीहून पंढरपूरकडे जाऊ लागले. कारण संत ज्ञानेश्वर माऊलींचं विठ्ठलांवर अपार प्रेम होतं. भक्तांना वाटलं माऊलींच्या पादुका विठ्ठलाला भेटायला गेल्या पाहिजे. हळूहळू ही यात्रा मोठी होत गेली आणि जन्म झाला पालखी सोहळा. पादुका पालखीत ठेवल्या जाऊ लागल्या. हजारो वारकरी त्यांच्यासोबत चालू लागले. वारकऱ्यांसाठी ही फक्त यात्रा नाही, ही आहे भक्ती, प्रेम, समर्पण आणि माऊलींसोबत चालण्याचा अनुभव. आम्ही चालत नाही, माऊली आम्हाला चालवतात. वारीमध्ये अनेक दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत टाळ, मृदुंग, अभंग, नामजप आणि विठ्ठल भक्तीचा महासागर. ऊन, पाऊस, थकवा, पायांना जखमा, तरीही वारकरी थांबत नाही. कारण त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास असतो, ते म्हणजेच विठ्ठल दर्शन. वारीत लाखो लोक असतात, पण तरीही शिस्त, सेवा, प्रेम, समानता हे सर्व दिसतं. गरीब, श्रीमंत भेद नाही. सगळे फक्त वारकरी असतात. वारीत सतत एकच आवाज घुमतो, ज्ञानोबा तुकाराम. हा फक्त जयघोष नाही, ही महाराष्ट्राच्या भक्तीची ओळख आहे. वारी आणि पाऊस यांचं खास नातं आहे. देह थकतो, पण भक्ती कधी थकत नाही. वारी म्हणजेच फक्त चालणं नाही, ती आहे अहंकार सोडण्याची यात्रा, नामात हरवण्याचं साधन आणि विठ्ठलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. आज लाखो वारकरी दरवर्षी पालखीत सहभागी होतात. आळंदी ते पंढरपूर हा प्रवास भक्तीच्या महासागरात बदलतो. वारकरी म्हणतात पालखीत फक्त पादुका नसतात, माऊली स्वतः चालत असतात. वारी म्हणजेच चालणं नाही, ती भक्तीची अनुभूती आहे. आणि जो नामात चालतो त्यांच्यासोबत माऊली कायम असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.